नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं लोकशाहीराची साहित्य चर्चा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एक कादंबरी बघणार आहोत. अण्णाभाऊ साठेची सुरुवात करणार आहोत. त्या वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला समोर येईलच. तर स्त्री संघर्षाची एक कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली चंदन या नावाची एक प्रसिद्ध कादंबरी आहे. आणि या कादंबरीची सुरुवात करण्यापूर्वी मला एक अण्णाभाऊ साठेंचंच एक वाक्य आठवतं. ते पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना त्यांनी केलेल्या भाषणामधलं ते वाक्य आहे की ही पृथ्वी शेषेच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित, श्रमिक आणि कष्टकरी लोकांच्या तळहातावर तरलेली आहे. आणि त्यांच्या या वाक्याचा एक मतितार्थ असलेली ही कादंबरी आहे. तर आज या कादंबरीच्या पहिल्या भागाला आपण सुरुवात करत आहोत. माझे आईबाप मी लहान असतानाच वारले आणि एका बाईनं मला आई होऊन वाढवलं. थोडी शाळा शिकवली, पण मी वयात येताच मला एका माणसाच्या हवाली केलं. लग्न करावं, संसार करावा असं मला वाटत होतं, पण त्या माणसानं मला मुंबईत आणून माझा गळा कापला. काय केलं त्यानं? चंदनने आपले स्वप्न डोळे विस्फारून विचारलं. ते उगीच दूषित झाली. अगं, आधी मला कळूनच आलं नाही. चंपा किंचित खिन्न होऊन म्हणाली. त्यानं मला बाजारात बसवलं आणि मी बाजार बसवी कसबीन बनले. रोज संध्याकाळी नटून सजून बसत होते. मग मेली ती गिऱ्हाईकं रेंगाळत येत होती, भाव ठरत होता आणि मग नको ग बाई असं म्हणून चंपाने अंगावर काटा शिवरल्यासारखं करून आजूबाजूला पाहिलं. चंपा आणि चंदन दोघे एका झाडाखाली बसल्या होत्या. सकाळचा सूर्य त्यांच्या पाठीवर उगवत होता. समोर 2 फरलांगावर एक डोंगर फोडण्याचे काम सुरू होते. 500 फूट उंचीचा एक कडा सरळ उभा होता. शेकडो माणसे दोर लावून अंतराळात तरंगत काम करत होती. कित्येक दोरांची घोडी करून सुरुंगासाठी नेम धरत होती. विद्युत पहारी त्या काळ्या पाषाणात रेटीत होती. त्या पहारी दगडात मुरकण देताना भयंकर किंचाळत होत्या. त्यामुळे डोंगर सारखं हादरत होता. लाल धूळ वाऱ्यावर आरूढ झाली होती आणि सुरुंगाची दारू दरवळत होती. जवळच एका झुडपाखाली बसून झिंगऱ्या कान टवकारून चंदन आणि चंपा यांची कुजबूज ऐकत होता. हा हाडकुळा लांबकुळ्या मानेचा झिंगऱ्या गरीब दिसला तरी धोकेबाज होता. मुंबईत पोलिसांनी त्याला घाटकोपर या मुंबईच्या उपनगरात स्थानबद्ध केलं होतं. तो दयाराम ट्रान्सपोर्ट कंपनीत मुकादम होता. झिंगऱ्याची बायको चिंगी तशीच बेरकी होती. ती घर सांभाळून दारूची हातभट्टी चालवत होती. तिची दारू थेट दयारामपर्यंत पोचत होती. झिंगरे आणि चिंगी यांनी त्या टापोतील लोकांना दारूचा रतीब लावला होता. जवळच माती हलवण्यासाठी शेकडो कामगार राबत होते. मोटारी माती भरून पळत होत्या आणि रिकाम्या होऊन परत येत होत्या. त्या सारख्या धावपळीने रस्त्याच्या चिंध्या झाल्या होत्या. त्या रस्त्याला लागूनच दयाराम कंपनीचे ऑफिस होते. एक पत्र्याचं झोपडं, दयाराम ट्रान्सपोर्ट कंपनी अशी अक्षरे असलेली पाटी कपाळाला बांधून उभे होते. दयारामच्या 10 मोटारी माती वाहत होत्या आणि 100 मजूर राबत होते. चंदन आणि चंपा दयाराम कंपनीतच कामाला होत्या. त्या एका मोटारीवर माती भरण्याचे काम करीत असत. मोटार भरली की त्याच मोटारीतून जात आणि ती मोटार रिकामी करून परत येत असत. परंतु आज त्यांची ती हिरवी मोटार माती भरल्यावर एकाएकी बंद पडली होती. दयारामचा फिटर गोपाळ मोटार दुरुस्त करीत होता. मोटार सुरू होण्याची वाट पाहतच चंपा आपली ती करुण कहाणी चंदनला सांगत होती. चंपा चंदनपेक्षा तरुण होती, दिसण्यात बरी होती, अल्लड आणि अतिउत्साही होती. तिच्या जिभेला हाड नव्हते. ती आपली कथा अगदी इरसाल शब्दात सांगत असे. मिली ती गिऱ्हाईकं तरी काय, चंपा डोळ्याची उघडझाप करीत म्हणाली. म्हातारी, थकिस्त, भंगिस्त, निरोगीस्त, अगदी रक्ताडीसुद्धा.
पण मी असल्यामुळे त्यांना दारात उभी करीत नसे. त्यांना पाहताच मला अवकरी यायची. परंतु एके दिवशी माझं नशीब उदयाला आलं. रंग्या देव म्हणून आला. त्यानं मला त्या नरकातून बाहेर काढलं. असं म्हणून तिनं आदरानं रंग्याकडे नजर टाकली. थोड्याच अंतरावर रंग्या उपलानी बसून चहा पित होता. एका झाडाखाली किशोरी नावाच्या एका भयाने आपले जय सियाराम हॉटेल मांडले होते. चिवडा, लाडू, भजी यांच्या परतीवर माशा घोंगावत होत्या. एका चुलीवर चहा कडत होती आणि किशोरीचं हॉटेल जोरात चाललं होतं. रंग्याने हातात पेटती सिगरेट धरली होती आणि चंपाकडे पाहत तो चहाचा एक एक घोट घेत होता. त्याने अंगातल्या गंजी फ्रॉकवर लष्करी ओव्हरसूट चढवला होता आणि खाली लुंगी लावली होती. त्याने डोकीचे केस तळापासून घोटून साफ केले होते आणि फक्त एक शेंडी ठेवली होती. अंगाने तो धिप्पाड आणि बळाने मजबूत होता. ताकदवान तसा शेकट आणि तापट असल्यामुळे लोक त्याला भीत आणि त्याला शेंडीवाला दादा असे म्हणत. रंग्यापूर्वी लष्करात होता. त्याने दारू पिऊन दंगल केली म्हणून त्याला नोकरीतून कमी करण्यात आलं. तेव्हापासून तो दयारामकडे ड्रायव्हरचे काम करत होता. रंग्याने चंपाला चकल्यातून आणि गर्दीच्या पंक्तीत बसवलं म्हणून चंपा त्या भयंकर माणसाला देव मानत होती. त्याच्या नावाने ढळढळीत कुंकू लावून त्याच्याच मोटारीवर काम करत होती. रंग्याचा क्लीनर टायगर त्याच्या शेजारीच बसला होता. शिळी भाजी खात चंदनला न्याहाळीत होता. तो उंचीला खुजा होता. त्याचे डोके मोठे ते चेहरा रुंद होता. नाक बसके होते. डोळे वाटोळे आणि लाल होते. डोकीचे केस ताठ होते तर मिशेचे केस तुरळकच दिसत होते. खरं म्हणजे तो एखाद्या तरसासारखा दिसे, पण तसे म्हणावे तर राग येईल म्हणून सर्व लोक त्याला टायगर म्हणत. टायगर धूर्त, कपटी आणि बेभरवशाचा म्हणून प्रसिद्ध होता. तो चंदनसाठी वेडा झाला होता. तिला चोरून पाहत होता. चंदन मला मिळू दे, मी 5 फकीरांना जेवण घालीन, पोटभर गांजा पाजीन आणि चंदनपोटी जे मूल होईल त्याचे नाव फकीरा ठेवीन, अशी त्यांनी मन्नत केली होती. टायगरलाच नव्हे तर अनेकांना चंदनचे वेड लागले होते. रेखीव बांधा, किंचित सावळा रंग, हसरा चेहरा, धारदार नाक, पाणीदार कुरुंद भरलेले स्वप्नात डोळे, दाट भुवया, गालावरचे गोड हास्य, मानेवरचा विपुल केसांचा आंबाडा, उभा रोज, बारीक कंबर आणि रसरशीत पोटऱ्या यामुळे चंदन म्हणजे पाहणाऱ्यांना वेड लावणारे औषध ठरली होती. तिनं आपल्याकडे पाहावं, पाहून एकदा हसावं, एखादा शब्द बोलावा यासाठी कित्येकांचा जीव तिळतिळ तुटत होता. काही जण चंदनच्या देहात कशी उणीव आहे का याची चौकशी करीत, पण नियतीनं चंदनला घडवताना या देहात मुळीच कसूर केला नव्हता. पण शरीरातील प्रत्येक अवयव तिच्या देहाची शोभा वाढीत होता. म्हणूनच टायगर, दयाराम, गोपाळ फिटर असे कित्येक जण चंदन मिळावे म्हणून आपापले सापळे लावून एखाद्या फाशी पारद्याप्रमाणे टपून बसले होते. परंतु चंदन अचल होती. ती त्या सर्व नजरा चुकवीत तिथं काम करीत होती. अलीकडे तिच्या जोडीला चंपा आल्यापासून तिला धीर आला होता. त्या दोघींची मैत्री जमली होती. चंपा सांगत होती, चंदन अक्का, या जगात एकटी बाई अब्रूचं जीणं जगू शकत नाही. एकाच रात्रीत ती कसबीन होऊन जाते. असं म्हणून चंपाने आकाशात पाहिलं आणि देवाचं नाव घेतलं. नको नको तो जन्म. कसबीन हो म्हणून तुला कोणी आग्रह केला होता का? चंदनने विचारलं. चंदनी जगात एकटीच होती म्हणून चंपा आपणाला उद्देशून हे बोलत आहे असं वाटून ती दचकली. चंपा खिन्न होऊन म्हणाली, चंदन अक्का, त्या नरकात ये म्हणून कोणी आग्रह करीत नाही. जबरी करून त्या नरकात बुडवतात. हा माझा अनुभव आहे. तुला खरं वाटणार नाही, परंतु जबरी पुढं ही बाई वादीसारखी वळती. मीही एकटी होते आणि मला जो भेटला त्यानं मला वादीसारखी वळवली. मला मुरगळून पिळून काढली. चंदनचा नूर उतरला. ते शब्द तिच्या वर्मी लागले आणि तिला स्वतःच्या एकटेपणाची जाणीव होऊ लागली. ती मनात व्याली, परंतु लटकस हिया करून म्हणाली, चंपा, माणसाचं मन लोण्यासारखं असतं. ते जर का सैल सुटलं तर मग लाजलज्जा सोडावी लागते. चंपाला ते पटलं नाही. ती नकारार्थी मान डोलत म्हणाले, नाही ग बाई, नाही. बाईचा जन्म हा वाईटच असतो. तिनं आपलं मन आवरून काय उपयोग.
तिच्यावर जी मनं जडतात ती कोण आवरणार? आणि पुरुषांचे मेलीत जातच भारी गलथान, जसा एखादा मुंगळा गुळाच्या ढेप्याला चिकटावा तशी. बोलता बोलता चंपा एकदम हसू लागली. तिने चंदनच्या मांडीला चिमटा घेतला. चंदनलाही हसू आलं. उंदरावर मांजर टपून बसावे तसं चंदनकडे पाहत बसलेला टायगर ढेंगा टाकीत येऊन त्या दोघीपुढे बसला. हातातली भजी खात खात म्हणाला, कसली खसखस पिकली आहे? खसखस कसली? आम्ही या बंद मोटारीचा विचार करत आहोत. चंदन म्हणाली. टायगर बोलला, अरे मार झाडू त्या मोटारीला. चंदन, एक गोष्ट बोलू? हो बोल की. चंदन हुंकारली. राग येणार नाही? टायगरने खुलासा केला. चंदन म्हणाले, मग नको बोलू. माणसानं राग येईल असं काहीच बोलू नये. अरे अरे हे काय? टायगर हसला आणि पुन्हा एकदम गंभीर होऊन म्हणाला, चंदन, मी तुला आपली बहीण मानतो बरं का. मग बोल. चंदनच्या कपाळावरची आठी मावळली. टायगर म्हणाला, रात्री मी दारात उताना पडलो होतो. पहाटे जागा झालो आणि लगेच मला तुझी आठवण झाली. त्याच वेळा समोर आकाशात शुक्राची चांदणी दिसली. अनेक आयडिया सुचली की ही चांदणी काढून जर त्या जागी चंदनला बसवली असे म्हणून तो मोठमोठ्याने हसू लागला. आणि त्याचवेळी रिकाम्या मोटारीतून जाणाऱ्या बिगाऱ्याने लावणीची एक ओळ ओढून चंदनकडे फेकली. सिंहासारखी कंबर तुझी बारकी ग, तुला बघून आली मला गिरकी. चंदनने गपकन खाली पाहिले आणि टायगर त्या धावत्या मोटारीकडे पाहून थुंकला आणि म्हणाला, फॅनचोत. आतापर्यंत गप बसलेली चंपा म्हणाली, ए टायगर, जा, ती मोटर कधी दुरुस्त होणार आहे ते पहा. आता शेट येईल. अरे हाट. टायगर शेटचे नाव ऐकताच विथरला. पिसाळलेल्या माकडासारखा चंपाकडे पाहत म्हणाला, तुम्ही दोघे त्या शेटचं कौतुक करू नका. तो हरामी चोर आहे साला. आम्ही कौतुक करत नाही. चंदन म्हणाले, तो आता येईल आणि मोटार बंद पाहून हा डोंगर डोक्यावर घेईल. खरं आहे. टायगर म्हणाला, मोटार फेल झाली आहे हे तो ऐकणार नाही. तो सैतानाची अवलाद आहे. दयाराम शेट कसा झाला सांगू? नको. तो क्लिनर कसा झालास ते सांग. चंपाने म्हटले आणि टायगर आकाशाकडे पाहत म्हणाला, तो देवाचा कसूर. मला देवानं खोपडी दिली पण ती साली रिकामीच दिली. हे ऐकून चंदन हसले आणि तिचा खुललेला चेहरा पाहून टायगर चिकळून म्हणाला, मी नावाचाच टायगर आहे. आणि पुन्हा तो हसला. तितक्या रंग्याने त्याला खून केली तसा तो झुरळासारखा तिकडे पळाला. तो जवळ येताच रंग्या काढाला. बेट्या, बायकात बसून गप्पा मारायला बरं वाटतंय का? जा, गाडीची तब्येत बघ. टायगर डोकं खाजीत गाडीकडे वळला. शेंडेवाले दादा, तो चहा प्या. एखादी माशी पडल त्यात. रंग्याने बराच वेळ कप अडवून ठेवल्यामुळे किशोरीला राग आला होता. माशी पडा ना. रंग्या गोरखला. ती काय नरड्यात अडकून पडती का? शिवाय माशीला हाडकं नसतात आणि ते पोटात गेली तर तेवढाच फायदा बाहेर पडतो. असं का? आता मात्र किशोरी चिडला. मग शांतपणे म्हणाला, मग सरकार, माझ्या जिलेबीच्या परातीवरच्या ह्या सर्व माश्या पकडून घेऊन टाका ना. करा कृपा. माझी जिलबी सलामत राहील आणि तुमच्या पोटात बी भर पडल. म्हणजे या माश्या मारून खाऊ? रंग्याची शेंडी ताट झाली. किशोरीच्या खवचट बोलण्याचा त्याला राग आला होता. परंतु त्याचवेळी दयाराम येताना दिसला म्हणून त्यानं आपली जीभ आवरली. शेठ दयाराम आपला प्रचंड देह कसा तरी लोटीत होता. त्याच्या देहाने रांजणाचा आकार घेतला होता. त्यातच गरम ओरकोट घालून डोक्यावर काश्मीरी केसाळ टोपी वाकडी ठेवली होती. त्याच्या खुजा देहामुळे त्याच्या मस्तकाचे अस्तित्व खुरटले होते. ते रांजणावर लोटकं ठेवल्यासारखे दिसत होते. त्याने भरपूर दाढी राखली होती आणि मिशा पिळून आकडे केले होते. चंदननी चंपा याच्याजवळ येताच तो गपकन थांबला. पायाच्या नखापासून तो डोक्याच्या केसापर्यंत चंदनला निहाळून तो हसत म्हणाला, चंदन ठीक आहे? दयाराम शेठचा प्रश्न ऐकून चंदन उठली पण काही बोलली नाही. तिने मानेनेच होकार दिला. मग शेठ चंपाकडे वळून म्हणाला, काय ग, तू त्या शेंडेवाल्याची फटाकडी ना?
चंपाने छातीवरचा पदर ढालीसारखा पुढे धरला. ती लाजली. शेठ पुढे सरकला. गाडी बंद पडलेली पाहून त्याचे डोकं फिरलं. हरामखोर, गाडी बंद का? कुठे तो रंग्या शेंडीवाला आणि मादरचोट टायगर? अरे पापी लोक, इवानानं काम करा, नाहीतर नरकात जाल. दयारामने डोंगर डोक्यावर घेतला. त्याच्या आरडाओरडीने कामगार घाबरले. रंग्या पुढे गेला आणि टायगरने हात जोडून शीटपुढे डोके वाकवले. चंदनने चंपाला डिवचून तो लाचार टायगर दाखवला. चंपाने उठतच त्याला एक शिव्या सोडली. किरटीवाला. रंग्या, ही गाडी बंद का? शेठने मोटारीकडे बोट दाखवून रंग्यावर नजर रोखली. रंग्या निडरपणे म्हणाला, ते त्या गोपाळला विचारा, ही मोटारच साली रद्दी आहे. तुझा बाप रद्दी, दयाराम ओरडला. ही माझी दख्खनची राणी, हिच्या बळावरच मी 10 मोटारी घेतल्या. तू तिला रद्दी म्हणतोस? खबरदार. रंग्याचे डोपे दाबले. त्याने शीटला वर खालून निरखून घेतले. जणू दयारामला कुठे लात मारावी याचाच तो अंदाज घेत होता. ही बोलत चालू असताना गोपाळ सावकाश मोटारी खालून बाहेर आला. तेलकट कपडे झटकत इंजिनकडे वळून तो म्हणाला, ही गाडी म्हणजे एक गोधडी झाली आहे. पुन्हा शीटचे डोके भडकले. गोपाळ एखादी शिवी हसडण्याची त्याला हिंमत झाली नाही. गोपाळच्या पिसाटपणाची त्याला पूर्ण कल्पना होती. गोपाळ 6 फूट उंचीचा मजबूत गडी होता. गोपाळ दादा म्हटलं की लोकांना धडकी भरत होती. माणसं दारं बंद करून बसत आणि एखाद दिवशी रक्तपातही होई. गोपाळला छेडणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होते. म्हणून प्रत्येक माणूस त्याला वचकून होता. दयाराम त्याच्यापुढे नांगी टाकून असे, तरी त्याला गोपाळचा भरोसा नव्हता. म्हणून स्वरक्षणार्थ त्याने गण्या आणि गोद्या हे 2 तगडे वडर शरीररक्षक म्हणून नोकरीस ठेवले होते. गोपाळची नजर चंदनवर होती, परंतु ती कोणाला कळू देत नव्हता. ती कशी हाती येईल याचा तो कित्येक दिवस विचार करीत होता. गोपाळकडे दुर्लक्ष करून शेठ रंग्याकडे गरकन फिरला आणि ऐटीत पण चिडून म्हणाला, रंग्या, 8 दिवसात 4 टायर फुटले, 2 वेळा ब्रेक तुटला. तो गाडीची किती मोडतोस करणार? मला किती खड्ड्यात घालणार? एवढ्यात गोपाळने मोटर चालू केली आणि शेठ म्हणला, चल जा घेऊन, पण सांभाळून. चंदन, चंपा आणि 2 बिगारी मोटारीवर चढले. रंग्या आपल्या केबिनमध्ये गेला आणि टायगर मोटारी मागे मोठा आवाज कडून म्हणाला, जरा मागा येऊ द्या, उजवीकडे वळू नका, क्लिनरकडून मारून घेऊन या. रंगाने ब्रेक सूट मोटार भरकन सोडली. अरे थांब, दयाराम ओरडला. रंग्याने मोटार उभी केली. काय हुकूम आहे सरकार? अरे माझ्या राजा, जरा हळू चालव, माझा राग मोटारीवर काढू नको. असे म्हणून तो मोटारीपुढे जाऊन म्हणाला, आज बरोबर 12 फेरे झाले पाहिजे. एक कमी झाला तर तुझी शेंडी खालसात काढीन, जा. रंग्या थुंकला. त्याने राग गिळला आणि मोटार दाबली. रंगाची मोटार खडबडीत मार्गावरून मुख्य रस्त्यावर येऊन भरधाव निघाली. चंदनच्या कानाजवळ तोंड नेऊन चंपा म्हणाली, चंदन अक्का, एक गोष्ट बोलू का? बोल की. शेठ तुला रोज खुशाली का विचारतो ग? ते ग बाई, मला काय ठाऊ? चंदन चमकू उतरली. खरं सांग. चंपा तिचे तोंड हाताने आपल्याकडे वळीत म्हणले, काहीच चोरू नको बरं का? सांग बरं. शपथ, मला काय माहीत नाही. चंदने आपल्या गळ्यावर हात ठेवून निर्वाळा दिला आणि चंपा म्हणाली, मी सांगू? हो सांग ना. चंदने तिचा पदर ओढला आणि तिच्याजवळ सरकली. चंदना का? चंपा गंभीर होऊन म्हणाली, या शेठचं तुझ्यावर मन बसलं आहे. म्हणजे तुझं वेड लागलं आहे आणि ते वेड आता वाढणार आहे. हे तू कशावरून म्हणतेस? चंदन वरमली. शेठचा हेतू वाईट आहे हे तिला कळत होतं, पण ती दडवीत होती. चंपा म्हणाली, हातच्या काकणाला आरसा लागत नाही. तुला पाहताच त्याची नजर पेटते आणि ती पाप बोलू लागते. चंपा, कुणाची नजर कशी का असेना, मला काय करायचं आहे? चंदनचा आवाज एकाएकी चिमला. मी आपली नजर दडवून जगत आहे. दुसऱ्याच्या नजरा पाहण्याचे खूळ मला नाही, ते तुलाच आहे. माझं काढू नको. चंपाचं मन दुखवल्यासारखं झालं, तरी ते शांतपणे म्हणे, जी बाई पुरुष पुढ्यात आला की पापण्या पाडते ती दुबळी समजली जाते. ती लवकर काबूत येऊ शकते अशी पुरुषाची कल्पना असते आणि तू नेमकं तेच करतेस. दयाराम, गोपाळ हे पुढं आले की तू पापण्या पाडून स्वतःला दडू पाहतेस, नाहीतर पदरात हसू दडून वेळ मारून येतेस. मग मी काय करावं असं तुला वाटतं? चंदनने विचारलं.
चंपा म्हणाली, तू खाली पाहू नको, वर पहा, मग तुला कळून येईल की किती नजरा तुझ्यावर आग ओकत आहेत. चंपा. चंदन भेदरून उद्गारली. चंपा तिची कीव करीत म्हणाली, अक्का तू भोळी आहेस. अगं तो शेठ, तो गोपाळ, हा टायगर हे तुझ्यावर नुसते टपून बसलेले आहेत. हे तुला आता कळणार नाही, पण सावध, एवढंच सांग ना. असू दे, पुन्हा चंदन फनकारली. मी काय कुकुलं बाळ नाही, मलाही सारं कळतं. काही कळत नाही. चंपा चटकन म्हणाली, तू एकटी आहेस. एकटी बाई कितीही शहाणी असली तरी तिच्याभोवती निराळीच परिस्थिती जाळत असते. आणि एकदा का ती बाई घसरली की मग तिला कोणीच अडवू शकत नाही. डोंगरावरून दगड घरंगळावा तशी ती तळाला जाऊन पडते. चंपाच्या शब्दांनी चंदनचा चेहरा एकदम पडला. ती गोरीमोरी झाली. आपण एकटी बाई, आपल्या जगात कोणीच नाही. आपल्यावर अनेक नजरा तळपत असतात, अशा एका विचारात ती गुंतली होती. हे असं का? गोपाळ एकदम अंगावर येतो, डोळ्यात पाहण्याची शिकस्त करतो. तो पुढून आला की आपला जीव घेऊन पळावं लागतं. त्याची उन्मत्त नजर कधी कधी काळजाला भिडते. गोपाळला काळीज नाही असं लोक म्हणतात. तो खून करतो, तुरुंगात तर त्याच्या माहेरचा आहे. कित्येक स्त्रिया म्हणजे त्याच्यावर जीव टाकतात आणि जी त्याला विरोध करते तिला जबरीनं काबूत घेतो. मिली पीडाच आहे. आणि टायगर तर तासन तास सोडून पाहत असतो. तो आपणाला बहीण म्हणतो, पण तो कपटी आहे. जेव्हा पाहावं त्याची नजर आपल्यावर स्थिरावलेली असते. तो शेठ तर तो उगीच विचारपूस करीत असतो. इतरावर कशी आगोगतो आणि आपणाला पाहतच हसू येतं, दया येते. हे काय? यामुळे लोकांचा वाईट समज होत आहे. नवे झाला आहे. आता पुढे काय होणार देव जाणे. असे अनेक विचार उठत होते आणि ते चंदनचं काळीच पडत होते. चंदनचा काळवंडलेला चेहरा पाहून चंपाला बरं वाटलं नाही. ती म्हणाली, अक्का गप का? काही नाही. चंदनच्या विचारातून मुक्तता झाली. ती किंचित हसली आणि म्हणाली, विचार करते मी. कशाचा? माझं बोलणं लागलं तुला? नाही. मग रंजीस का? मुळीच नाही. मग हाच तर. तू माझ्यावर जबरी? मग माझी कथा सुरू करू? नको ग बाई, असं म्हणून चंदन हसली. चंपाने तिच्या मांडीला चिमटा घेतला आणि तीही हसली. धन्यवाद.